नमस्कार मैत्रिणींनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर इकडे कमळी ऋषीबरोबर इतर काही विद्यार्थी हे सरांच्या केबिनमध्ये आलेले असतात. तर सर हे कमळीला सांगत असतात, कमळी आता तू कॉलेजची जनरल सेक्रेटरी आहेस, त्यामुळे तुझ्यावरती जरा जास्त जबाबदारी आहे. तुला विद्यार्थ्यांच्या चांगल्या प्रोग्रेससाठी काहीतरी वेगळं, काहीतरी चांगलं असं करून दाखवायचं आहे. मुलांना चांगलं मोटिवेट करायचं आहे. त्यांना चांगलं काहीतरी बनवण्यासाठी मदत करायची आहे. त्यांचे प्रॉब्लेम काय असतील तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांना सपोर्ट करायचं. पण हे सगळं करत असताना तुला तुझा अभ्याससुद्धा व्यवस्थित करायचा आहे. अभ्यासावरती सुद्धा तुला लक्ष द्यायचं आहे, विसरायचं नाही आहे. मागे त्यावर कमळी म्हणत असते, सर तुम्ही काही काळजी करू नका, मी माझा अभ्यास सांभाळून सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करेन, हा माझा शब्द आहे. त्याबरोबर आता इथे कॉलेजमध्ये काही मुलं एक अशी व्यक्तीसमोर बघतात की मुलांचे डोळे उघडेच्या उघडे राहतात. काही मुलांना तर वाटत असतं की आपण स्वप्न बघतोय की काय. तर काही मुलं म्हणत असतात, बापरे पुन्हा हा सुवर्ण क्षण पाहता येणार नाही, आत्ताच कॅमेरेमध्ये टिपून ठेवला पाहिजे. आणि मुलं फोटो काढून ठेवत असतात. तर काही लोक म्हणत असतात, बापरे म्हणजे इतका बदल खरोखर होऊ शकतो का माणसात. तर मुलं तर फोटो काढत असतात, मुली हसत असतात. कुणाला जे काही समोर दिसतं असतं ते खरंच वाटत नसतं. तर आता सगळे फोटो व्हिडिओ काढत असतात. इतक्यात त्या ठिकाणी आता ऋषी, कमळी, निंगी आता हे सगळे चाललेले असतात. ऋषीची नजर मागे पडते आणि त्याला कळतं की काहीतरी ते सुरू आहे. ऋषी पुढे येतो, समोरच्या उभ्या असलेल्या मुलांना बाजूला करतो आणि आता समोर जाऊन बघतो. तर काय त्या ठिकाणी आता असं दृश्य असतं की स्वतः सुद्धा बापरे बापरे, आता हे कुठलं नवीन नाटक. त्याबरोबर आता सगळेजण समोर पाहतात. तर समोर अनिका असते. आता अनिकाने पंजाबी ड्रेस घातलेला असतो. अगदी साधी केस विंचरलेली असतात. सगळे साधं एक चैन घातलेलं असतं. आता हे सगळं बघून ऋषी तिला विचारतो, आता हे कुठलं नवीन नाटक आहे, हा कुठला ड्रामा नवीन सुरू केलास तू. त्याबरोबर मग लगेचच आता ती म्हणायला लागते, ऋषी प्लीज ड्रामा म्हणू नकोस. तुम्ही सगळेजण म्हणताना माझ्यावरती काही संस्कार नाही आहेत. मी वाया गेलेली आहे. मी फक्त वाईटच वागू शकते. त्यामुळे मला स्वतःला बदलायचं आहे, स्वतःला सुधारायचं आहे आणि म्हणून मी त्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. त्याबरोबर आता दुसरीकडे रागिनी रडत असते आणि तिची आई तिला समजावत असते, हे रडू नकोस रागिनी, शांत हो. रागिनी, अगं का रडतीस, अगं तुला लहान बाळ आहेस का आता असं रडत बसायला, शांत हो बरं. अगं आपली अनिका कुठेही जाऊ शकत नाही. अनिकाला सतत एसीची सवय आहे, पुढे मागे नौकर फिरण्याची सवय आहे, क्रेडिट कार्ड यूज करायची सतत सवय आहे. अनिका कशी घर सोडून जाईल. त्याबरोबर आता इथे रागिनी मात्र रडतच असते. तिला गप्प बसवत नसतं. इतक्यात तिच्या मोबाईलवरती एक फोटो येतो. रागिनी तो फोटो बघायला मोबाईल उघडते. तर आता रागिनी आणि तिची आई दोघीही तो फोटो बघतच राहतात. कारण तो फोटो अनिकाचा अगदी साधासुद्धा कपड्यामधला म्हणजेच पंजाबी ड्रेसमधला असतो. आणि हा फोटो बघून आता अनिकाच्या आईला आणखीनच जास्त दुःख झालेलं असतं. इतक्यात तिकडे कमळी, निंगी आणि प्राजू, ऋषी सगळेच आलेले असतात. तर आता लगेचच निंगी म्हणायला लागते, बाप रे नवं नाटक होय. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी आणि काही फक्त तिच्याकडे बघत असते आणि काही बोलत नसते. तर लगेचच निंगीचा भाऊ म्हणत असतो की हो नवीन नाटकच असणार, हिला दुसरं जमणार तरी काय, नुसती नाटकं नाही आपल्याला ना हिच्यापासून जपूनच राहिलं पाहिजे, काहीतरी नवीन डाव शिजत असणार हिच्या डोक्यात. त्याबरोबर आता बाकीच्या काही मुली असतात त्या म्हणायला लागतात, नाही आधी एवढी पाप मुळात करायची कशाला, नंतर हे असं सावित्री बनण्या एवढं येईल वेळ येऊ द्यायची नाही. हिच्याबद्दल आणि हिच्याशी बोलण्यात ना वेळ वाया घालवण्यापेक्षा ना बोललेलंच बरं. हिला या अवतारात बघून मला तर चक्करच येते बाबा. त्याबरोबर आता लगेचच अनिका ही कमळीकडे येते आणि कमळीला म्हणत असते, कमळी मी खरोखर तुझ्याबरोबर खूप वाईट वागले, तुला खूपच वाईट वागवलं, चुकीचं वागवलं. मी आता काउंटसुद्धा करू शकत नाही की किती वेळा मी तुला वाईट वागवलं. पण मी खरंच सांगते माझं चुकलं आणि त्या प्रत्येक गोष्टीसाठी आज मला गिल्टी फील होतोय, म्हणून मी तुझी माफी मागते. आय एम रिअली व्हेरी सॉरी. कमळे यानंतर मी खरोखर नक्की सुधारून चांगलं वागण्याचा प्रयत्न करेन. मला माहिती आहे मी इतक्या चुका केलेल्या आहेत की मी सॉरी म्हणून तुला माफ करणं थोडं अवघडच आहे, पण खरंच मला माफ कर. असं म्हणत आता अनिका कमळीसमोर हात जोडते.
कमळी तिला काहीच रिस्पॉन्स करत नसते. तर आता ऋषी हा मनातल्या मनात म्हणत असतो की नाही, माणसामध्ये बदल होणं शक्यच, खूप चांगली गोष्ट आहे, पण इतक्या दिवसात हा इतका बदल होणं नाही. असं वाटतं राहून राहून अनिकाच्या डोक्यात नक्की काहीतरी शिजतंय, काहीतरी गडबड आहे. अनिका इतकी लगेच सुधारणं शक्यच नाहीये. तर आता रागिनी आणि तिची आई या राजेंद्रकडे आलेल्या असतात. काही महत्त्वाचं काम करत असलेला राजेंद्र म्हणत असतो. रागिनी राजेंद्रला म्हणत असते, राजेंद्र बघितलं का आपली मुलगी काय करते ते. त्याबरोबर राजेंद्र लॅपटॉपवर बघत असतो. ही मुलगी कधी सुधारणार आहे, अजून आता काय नवीन हिने करून ठेवलेलं आहे, असा आता राजेंद्र लॅपटॉपमध्ये त्याचं काम सुरू असताना म्हणत असतो. तेव्हा रागिनीला खूप राग आलेला असतो. तेव्हा आता राजेंद्र म्हणत असतो, म्हणजे ना सुधारेल तर शपथ. त्याबरोबर लगेचच आता रागिनी ही राजनला म्हणत असते, कमीत कमी एकदा बघ तरी मी काय दाखवते ते, आपल्या मुलीने काय केलं. त्याबरोबर लगेचच राजन तो फोटो बघतो आणि हसतो. त्याबरोबर आता रागिनी म्हणत असते, राजन यामध्ये हसण्यासारखं काय आहे, तुम्ही सगळ्यांनी तिला दोष दिला ना, म्हणून तिने हे सगळं केलं. तुम्ही इतकं काल तिला बोललात ना, त्यामुळे. त्यावर ती लगेचच राजन म्हणतो, एक मिनिट, आम्ही बोलण्याचा आणि अनिकाने हे सगळं करण्याचा काही एक संबंध नाहीये. आणि मुळातच तिने पंजाबी ड्रेस घातला हे खरोखर खूप चांगलीच गोष्ट आहे, पण तिने हे सगळं नक्की कोणाला तरी पुन्हा त्रास देण्यासाठी केलेलं असणार, हे मला खात्रीनिशी माहिती आहे. त्याबरोबर लगेचच रागिनी म्हणत असते, तुम्हाला अजूनही वाटतं का की अनिका कोणाला तरी त्रास देण्यासाठी हे सगळं वागती म्हणून. अहो असं का बोलताय, तुम्ही बघता ना किती बदलली आहे, किती किती फरक पडलाय तिच्यामध्ये. त्याचबरोबर राजन म्हणत असतो, रागिनी कपडे बदलले की माणूस बदलत नाहीये, हे तुमच्या इतकं चांगलं कोणाला माहिती असणार. त्याचबरोबर रागिनी लगेच म्हणते, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हां, जर तुमच्या या सुधारवण्याच्या नादात माझ्या मुलीचं काही झालं ना, तर याद राखा, मी सोडणार नाही. राजन तुम्हाला गाठ रागिनीशी विसरू नका. तुम्ही माझ्या मुलीचं काही बरं वाईट करून बसला तुमच्या सुधारण्याच्या नादात. त्याचबरोबर लगेच आता रागिनीची आई सुद्धा म्हणायला लागते, खरं तर तुम्ही सगळे तिच्याबरोबर वाईट वागलात, तुम्ही सगळ्यांनी तिला दोष दिला ना, म्हणूनच अनिका एवढं वेगळं वागायला लागली आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा राजन, जर अनिकाला काही झालं किंवा अनिकाने काही केलं तर गाठ माझ्याशी आहे, मी सोडणार नाही तुम्हाला. त्याबरोबर राजन आता रागिनीच्या आईला फक्त इतकंच विचारतो, काय म्हणालीस. त्यावर लगेचच आता तिचा आवाज कमी होतो आणि ती म्हणत असते, नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की तुम्ही आणि तुझी आई जे काही तिला सुधारवण्यासाठी प्रयत्न करताय ना, त्या गोष्टीचा तिला त्रास होईल, कारण सवय नाहीये ना तिला या अशा गोष्टीची, तिला या अशा वागण्याची, त्यामुळे तिला त्रास होऊ देऊ शकतो. हे सगळं वागणं तुमचं म्हणजे तिच्याबरोबर चुकीचं होतंय, जास्त होतं, इतकंच मला म्हणायचं होतं. त्याबरोबर राजन म्हणत असतो, मी आता कॉलेजमध्ये जाणार आहे, तेव्हाच नक्कीच अनिकाचं काय सुरू आहे मी बघेन, पण माझी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची चूक तुम्हाला आता सांगून जातो, ती म्हणजे कामाच्या गडबडीत मी अनिकाची सगळी जबाबदारी तुम्हा दोघींवर सोपवली. मी तुम्हा दोघींना तिच्यावरती संस्कार करायला सांगितले आणि हेच माझं चुकलं. जर मी वेळेवर लक्ष दिलं असतं तर आज कदाचित अनिका ही इतकी वाया गेलेली नसतीच. पण जे मला तेव्हा समजलं नाही ते मी आत्ता करणारच आहे. अनिकाला मी सुधारणार आहेच. मग आता कॉलेजमध्ये जातो आहे तेव्हा बघतो अनिकाचं नक्की काय सुरू आहे. ते एवढं बोलून आता लगेचच राजन त्या लॅपटॉप उचलतो आणि तिकडं जातो. तर आता इकडे निंगी आणि कमळी, ऋषी हे सगळे जण आता चाललेले असतात रस्त्याने. इतक्यात आता निंगी आणि प्राजू म्हणत असतात, नाही ती अनिका एवढं सुधारणं शक्यच नाही, एवढं थोडं अनिका सुधारू शकते, शेवटी अनिका आहे ती. त्यावर प्राजू म्हणते, हो ना, मला सुद्धा तेच वाटतं. आणि मुळातच कपडे बदलले की माणूस बदलतो का, कपडे बदलून कोणी कमळी नाही होऊ शकत. त्याबरोबर लगेचच आता निंगी सुद्धा म्हणत असते, हो ना, नाही तर काय, मला तर वाटते ना तिने अजून काहीतरी नवीन खेळ खेळायचा फेस केलेला असणार, आपल्याला आणखीन जास्त सतावणी करायला पाहिजे, ती म्हणजे कशी आहे माहिती राहायला पाहिजे. सरड्यापेक्षा ती पटापट रंग बदलते, सरड्यावानी रंग बदलणारी गेंड्याची कातडी घातलेली मगरीन. त्याबरोबर आता ती हे जे बोललेली असते ते फक्त तिलाच कळेलं असतं. प्राजू म्हणते, काय कुठली मगर. त्यावर लगेचच निंगी म्हणते, अगं काय की हे म्हणजे सरड्यासारखे रंग बदलणारी गेंड्याची कातडी असलेली मगरीन. आता दोघींजणी या वाक्यावरती नाचतात. त्याबरोबर आता ऋषी त्यांना बघून हसत असतो.
त्याला वाटत असतं अरे काय या करताय, तर कमळी त्यांना म्हणत असते ए थांबा बरं, तुम्ही दोघी जणी काय चालले तुमचं, आणि प्राजू तू कुठे त्या डिंगीच्या नादाला लागतेस, तू तरी अगं, आणि तुम्ही दोघी जणी कशाला सतत आता त्या अनिकाबद्दल बोलताय, जाऊ द्या ना, काय गरज आहे आपल्याला एवढं तिचा विचार करायची, आपली आपली कामं करूया जरा, चला ते स्टोर रूममध्ये जायचं ना, मला एक जुनं रजिस्टर हवंय ते हुडकून काढायचं, मी जातो तिकडं, तुम्ही काय करायला ते बघा, काय मला सध्या अनिकाचं नाही बाकीच्या मुलांचा विचार करायचा आहे, बाकीच्या मुलांसाठी काहीतरी करता येईल का हे बघायचं आहे, मी जातो, तुम्ही पण जा. त्याबरोबर लगेचच आता कमळी तिकडनं रजिस्टर शोधण्यासाठी जाते. तर प्राजू आता लगेचच निंगीला म्हणते निंगे चल आपण दोघीजण ऑफिसमध्ये बसू. त्यावर निंगी म्हणते हां चल. तर प्राजू आता ऋषीला विचारते दादा तू तर सुद्धा येतोस का आमच्याबरोबर. त्यावरती ऋषी सांगतो नाही नको, आता माझं लेक्चर आहे, तुम्ही जा. बरोबर त्या दोघी तिकडनं जातात. इतक्यात ऋषीला मॅडमचा फोन आलेला असतो आणि त्या विचारतात ऋषी कमळी आहे का रे तिथे आसपास. त्याबरोबर ऋषी म्हणतो हो आताच जस्ट होती मॅडम, थांबा मी देतो तिला. आणि मग ऋषी हा कमळीला बोलवण्यासाठी स्टोर रूमकडे जायला निघालेला असतो. त्याचा फोन हा चालूच असतो. तोपर्यंत स्टोर रूम उघडून कमळी स्टोर रूममध्ये आलेली असते. तर आता अनिकाने मुद्दामून फ्लोअरवरती पाणी सांडून तिथे मुद्दाम वायर खाली टाकून ठेवलेली असतात. आता पाण्यामध्ये करंट पकडत असतो. कमळीला ही गोष्ट माहिती नसल्यामुळे कमळी पुढे पुढे आता ती रजिस्टर शोधत चाललेली असतेच. आता वायर अचानकच निघाल्यामुळे लगेचच लाईट्स बंद होतात. आता लाईट्स अचानक कशा बंद झाल्या हे पाहण्यासाठी कमळी पुढे चाललेलीच असते. इतक्यात मागून ऋषी येऊन तिच्या खांद्यावरती हात ठेवतो. खांद्यावर हात ठेवल्याबरोबर कमळी डचकते आणि पटकन मागे वळून पाहते तर काय ऋषी तिला सांगतो शांत हो मीच आहे, घे मॅडमचा फोन आहे. त्याबरोबर कमळी आता फोनवर बोलण्यासाठी फोन हातामध्ये घेतच असते. इतक्यात चुकून तो मोबाईल खाली पडतो. ऋषी कमळीकडे बघतो, मोबाईल उचलायला तो वाकत असतो. तर कमळीमध्ये थांबा मी देते. आणि आता कमळी मोबाईल उचलायला खाली वागते. इतक्यात ऋषीची नजर तिथे जो करंट पास होत असतो त्यावरती पडलेला असतो. कमळी ही खाली वाकत असते पण ऋषी तिला खेचतो स्वतःजवळ आणि कमळी असं जोरात ओरडतो. आता दोघी जणी खाली कोसळतात आणि बघत असतात तर काय समोर आग पकडलेली असते. आता समोर आग बघून कमळी घाबरते. कमळी म्हणत असते सर ही आग कशी लागली इथं, हे समज कसं झालं. त्याबरोबर आता ऋषी हा कमळीला सांगतो कमळी हे सगळं नंतर बघू, आधी उठून आपल्याला ही आग विझवायला हवी, पाणी आणावं लागेल, उठ 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 तू. त्याचबरोबर आता ऋषी पटकन कमळीला उठवतो आणि दोघं जण मिळून पहिल्यांदा ती आग विझवून काढतात. आता दोघींनी आग वगैरे विझवल्यानंतर ते दोघं जण निंगी हे सगळेजण आता ऑफिसमध्ये आलेले असतात. तोपर्यंत त्या ठिकाणी राजनसुद्धा पोहोचलेला असतो. आता हा जो काही स्टोर रूममध्ये प्रकार घडलेला असतो तो राजनला कळता क्षणी राजन विचारतो कोणाला काही इजा झालेली नाही ना. ऋषी तू व्यवस्थित आहेस, कमळे तू सुद्धा ठीक आहेस ना, तुम्हाला दोघांना काही त्रास तर झालेला नाही ना. तिथे त्यावर कमळी म्हणत नाही सर आम्ही ठीक आहोत. त्याबरोबर लगेचच आता कॉलेजचे जे सर असतात ते सांगतात की कमळी पण तुला दंड म्हणून 20,000 रुपये भरावे लागणार आहेत. कमळी म्हणते 20,000 कसले. त्याबरोबर ते सर सांगत असतात स्टोर रूममध्ये कोणालाही जाण्याची परवानगी नाहीये, परमिशन घेतल्यानंतर स्टोर रूममध्ये जाता येतं, विदाऊट परमिशन तू स्टोर रूममध्ये का गेलीस, तू स्टोर रूममध्ये गेलीस नसतीस तर कदाचित हा हादसा झालाच नसता, त्यामुळे तुला 20,000 रुपये दंड हा भरणारच आहेच. त्याबरोबर कमळी म्हणत असते अहो सर कसं काय भरायला, मी 20,000 रुपये कुठून देऊ, मला नाही जमणार 20,000 रुपये दंड भरायला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जर ठाऊक असतं की तिथं जायचं नाही आणि हे तर त्या मुद्दाम नाही केलेलो एका माझं. त्याबरोबर लगेचच आता सर म्हणत असतात कमळी असं म्हणतेस तुला माहिती नव्हतं म्हणून तिथे बोर्ड लावलेला आहे, परमिशन शिवाय आतमध्ये जाऊ नका असं तो पाहिलेला नाहीस का, तुला दिसलं नाही का. त्याबरोबर आता लगेचच अनिकाचे वडील म्हणायला लागतात की 1 मिनिट सर, नाही कमळी तिथे परमिशन नसताना गेली हे चुकीचंच होतं, तिने तिथे जायला नकोच होतं ते मला मान्यच आहे, पण मुळात तिथे पाणी सांडलेलं, तिथे शॉर्ट सर्किट झाला, यामध्ये कमळीची काही सुद्धा चूक नाहीये, त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा दोष तिला नका देऊ. त्याबरोबर आता लगेचच सर म्हणायला लागतात की नाही ठीक आहे मी दोष तिला देत नाहीये सर, तिथे शॉर्ट सर्किट झाला ही गोष्ट चुकीचीच ठरलीच, पण कमळीने तिथे जायलाही नको होतं सर, ती गेली नसती तर हादसा घडला नसता.
करायची ही शिक्षा द्यायची हे तुम्हाला ठरवा, पण मी फक्त कॉलेजचे हे नियम आहेत ते सांगतोय. नंतर जर पुन्हा कुठल्या विद्यार्थ्यांकडून ही चूक झाली तर आपण त्यांना सुद्धा शिक्षा नाही करू शकत. मी फक्त अन्नपूर्णा मॅडम म्हणतात तेच सांगतोय. सगळ्यांना नियम सारखा. त्यावर ऋषी म्हणत असतो, नाही बरोबर आहे तुमचं सर, पण कमळी तिथे जाण्याअगोदर तिथे कोणीतरी पाणी सांडवलं होतं, तिथे वायर पडल्या होत्या, हे सगळं कोणी केलंय शोधून काढायला नको का? आपण पाहिलं इतक्यात तिकडे अनिका आलेली असते आणि अनिका आता म्हणत असते, डॅड हे सगळं मी केलेलं. आणि आता अनिका आतमध्ये येते. त्याबरोबर इकडे आता निंगीचा भाऊ बंड्या हा आता रस्त्याने चाललेला असतो. बंड्या विचार करत असतो, काय करू आता? म्या गावाला परत जाऊ का? नाही नंग, गावाला परत जाऊन तरी म्या काय करू? कमळे आणि निंगी या दोघी इथेच आहेत. म्या इथेच राहतो, काहीतरी काम बी हुडकतो आणि कुठेतरी राहतो इथंच. म्हणजे कसं कमळे आणि निंगी दोघीवर मला लक्ष बी ठेवता येईल आणि समजा असं व्यवस्थित होईल. काहीतरी कामधंदा हुडकायलाच पाहिजे. मग आता तो एका मेडिकलमध्ये येतो आणि तिथे विचारत असतो, दादा मला इथं काही काम मिळेल का? हो. त्याबरोबर तो मेडिकलवाला सांगतो की नाही, इथे सध्या काही काम नाही आहे, सगळ्याच जागा फुल आहेत. त्याबरोबर आता बंड्या म्हणत असतो,